36 जिल्हे 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. सिल्लोड तालुक्यातील उडणगाव येथील गवळ्यांची वाडी शिवारातील शेतातील शेतकरी यशोदाबाई शांताराम धनवई या पशुपालकाच्या शेतातील गट नंबर 148 मधील गोठ्यात घुसून बिबट्याने 8 शेळ्या आणि 1 वासरी जागीच ठार केल्याची घटना सकाळी उघडकीस आली आहे. यामध्ये शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं असून परिसरामध्ये भीतीचं वातावरण पसरल्यामुळे पिंजरा लावण्याची मागणी होती. मिळालेल्या माहितीनुसार उडणगाव परिसरातील शेतकरी यशोदाबाई धनवई यांनी नेहमीप्रमाणे आपल्या शेळ्या गोठ्यात बांधल्या होत्या. पहाटे बिबट्याने गोठ्यामध्ये थेट आत प्रवेश करून 6 शेळ्या आणि 1 वासरी जागीच ठार केली असल्याचं सांगितलंय. दरम्यान संजय शांताराम धनवई हे सकाळी 8 वाजता शेतात गेले. त्यांनी गोठ्याकडे जाऊन पाहिलं असता समोर बिबट्या दिसला. वन्य प्राणी मानवी वस्तीकडे सिल्लोड तालुक्यातील अनेक दुर्गम गावांमध्ये वन विभागाचे मोठे कार्यक्षेत्र असून मोठी जंगले आहेत. या जंगलामध्ये वन्य प्राण्यांचे मुख्य निवासस्थान आहे. स्थानिक नागरिक पाळीव प्राणी, शेती आदींना या वन प्राण्यांमुळे धोका निर्माण होऊ शकतो. याला जबाबदार कोण असा प्रश्न पर्यावरण प्रेमी आणि प्राणी मित्र उपस्थित करताय. संजय धनवई समोर आल्याचं पाहून बिबट्याने तिथून पळ काढलाय. त्यानंतर त्यांनी या घटनेची माहिती वन विभागाला दिली. या घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी पाहणी करून पंचनामा केलाय. या घटनेमुळे पशुपालक यशोदाबाई शांताराम धनवई यांचे मोठे नुकसान झाले. दरम्यान परिसरामध्ये बिबट्यांचा वावर असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. यापूर्वीही खंडाळा तालुका सिल्लोड येथील गणेश चव्हाण यांच्या शेतातील गोठ्यावर बिबट्याने हल्ला करून 4 शेळ्या ठार केल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा बिबट्याने उडणगाव परिसरामध्ये हल्ला चढवलाय. बिबट्याच्या दहशतीमुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन विभागाने पिंजरा लावावा अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी केली आहे. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी शेख नदीम, सिल्लोड.